की ज्युनियरांचे स्टायपंडचा जो काय मुद्दा आहे त्याला मूर्त स्वरूप आता प्राप्त झालेला आहे. अच्छा. आणि याचं पहिलं आंदोलन महाराष्ट्र राज्यामध्ये कोल्हापूरमध्ये केलं. मी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचा अध्यक्ष असताना ज्युनियर वकिलांना स्टायपंड व्हायला पाहिजे यासाठी वकील परिषदेमध्ये सुद्धा ठराव मंजूर करून घेतला. तो स्टायपंडचा मुद्दा ऐरणीवरती आणला. त्यानंतर 18 फेब्रुवारी 2025 रोजी स्टायफंड करता कोल्हापूरमध्ये 6 जिल्ह्याच्या वतीनं महारॅलीचं आयोजन केलं होतं. आणि त्याचं निवेदन कोल्हापूरच्या माननीय कलेक्टरांच्या मार्फत मुख्यमंत्री महोदयांना दिलेलं होतं. यापूर्वीच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा निवेदन दिलं. त्यांनी त्याच्यामध्ये प्रोडक्टिव्ह स्टेप्स घेतली. बार काउन्सिलकडे डाटा मागणी केला होता, ज्युनियर एक्झॅक्ट किती आहेत, त्यांची कशी जबाबदारी घ्यायची, पण तो माहितीचा डाटा शासनाकडे दिल्याचा आम्हाला अजूनपर्यंत ज्ञात नाही. बार काउन्सिलर काय करतात हाही आता प्रश्न आमच्या समोर राहिलेला आहे. आता या स्टायपंड मिळण्यासाठी एवढ्यावरती आम्ही थांबलेलो नाही. माझ्या कार्यकालामध्ये तुम्हाला माहीत असेल की देशाचे गृहमंत्री अमितभाई शाह कोल्हापूरचे जावई आहेत. त्यांचे मेहुणे परिचित असल्यामुळं त्यांच्या माध्यमातून निवेदन हे आम्ही त्यांच्यापर्यंत पण पोचवलं होतं की तुमचे ऋणानुबंध जपण्यासाठी कोल्हापूरचे असलेले तुम्ही कोल्हापुरात खंडपीठासाठी प्रयत्न करा. त्याचबरोबरीनं इतर राज्यांप्रमाणे ज्युनियर वकिलांना स्टायपंड महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा दिला जावा, कारण देशातलं सर्वात मोठं राज्य महाराष्ट्र आहे आणि त्याच्या नावातच त्यांनी महा केलेलं आहे. तर इथं सुद्धा स्टायपंड व्हायला पाहिजे.